तर मागच्या वेळी जे मी आजोबांचं पोर्ट्रेट पेंटिंग करायला घेतलेलं त्याच्यावरती फायनल डिटेल काम माझ्याकडनं होतच नव्हतं, कारण पूर्ण आठवडाभर मी पण फिरतीवर बाहेर असल्यामुळे ते कम्प्लीट करायला त्याला वेळच देता येत नव्हता. खरं आज मला वेळ मिळालेला आणि आज मी हे पेंटिंग कम्प्लीटच करणार होतो. मग सगळा सेटअप लावून घेतला आणि सुरुवात चेहऱ्यापासून रंगवायला चालू केलो. पेंटिंग एक मधल्या गॅप मध्ये 4-5 दिवस वाळलेलं, त्याच्यामुळे त्याच्यावरती डिटेल काम खतरनाकच होत होतं. चेहऱ्यावरचं हळूहळू सगळं डिटेल काम कम्प्लीट करून घेतलो. त्यानंतर होतं आता बॅकग्राऊंड वरचं काम. बॅकग्राऊंडला मी माझ्या हिशोबाने एक ब्ल्यू टोन आणि बॅकग्राऊंडला डीप कलर ब्ल्यू मधला दिल्यानंतर आजोबांच्या पोशाखावरचं काम करायला चालू केलो. आणि तो काय पांढऱ्या कलर मध्ये होता, त्यामुळे त्याला काय वेळ लागला नाही. सगळं पेंटिंग झाल्यानंतर क्लायंटना मी फोटो पाठवला. त्यांना पेंटिंग खरोखर आवडलं, फक्त त्यांना बॅकग्राऊंड थोडंसं लाईट पाहिजे होतं. त्या हिशोबाने मी सगळे चेंजेस हळूहळू करून घेतलो आणि हे वाला पेंटिंग झालं कम्प्लीट. बाकी तुम्हाला फायनल वाला पेंटिंग आवडले का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता आपले बाकीचे पण व्हिडिओ बघून आपल्याला फॉलो करायला तेवढं विसरू नका.